हे देखावे आम्ही जयंती, धम्मचक्र प्रवर्त दिन हा आमचा ऐतिहासिक वारसा जो जो की पुस्तकारूपी आहे, पण तो आम्ही आमच्या प्रतिकृती करून तो समाजापुढे मांडण्याचा प्रयत्न करतोय आणि त्यांना एक सामाजिक प्रबोधन पण होतंय. नवीन पिढीला इतिहास कळतोय आणि हे जे आमचे कार्यकर्ते होते, ही एक पिढी झाली. आता ही नवीन पिढीच्या हातात आम्ही सुपूर्द केलं आणि त्यांनी पण तेवढ्याच जोशात, तेवढ्याच जल्लोषात, उत्साहात हे आज उभं केलेलं आहे आणि आम्हाला आता निर्धास्त आहोत की आमची दुसरी पिढी हे बनवण्यात पुढे अजून 50 वर्ष हे घेऊन जातील काम. हे आम्हाला खूप अभिमानास्पद वाटतंय. विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या 135व्या जयंतीनिमित्त वरळीच्या राजवर्धन क्रीडा मंडळाच्या माध्यमातून बाबासाहेब आंबेडकरांची 20 फूट प्रतिकृती इथे उभारण्यात आलेली आहे. जे राजवर्धन क्रीडा मंडळ मला वाटतं आता त्याला 52वं वर्ष आहे आणि 40 वर्षापासून हे जे विविध देखावे तयार होतात आणि त्या माध्यमातून धम्मसप्ताह किंवा जयंती असो, धम्मचक्र प्रवर्तन असो, बुद्ध जयंती असो, या विविध कार्यक्रमातून इथे आमच्याकडे कार्यक्रम होतात आणि त्या वेळेला इथे देखावा असा निर्माण केला जातो प्रवेशद्वारावर. मी सुनील मर्चंट आहे आणि मी या मंडळाचा राजवर्धन क्रीडा मंडळाचा माजी अध्यक्ष आहे आणि सध्याचे अध्यक्ष आहेत भारत जाधव आहेत. आम्ही इथे जो प्रत्येक वर्षी जो कार्यक्रम करतो ना, तो चाळीतील रहिवाशांच्या जीवावर करतो, त्या तरुण मुलांच्या जीवावर करतो आणि लहान मुलांच्या, महिला असू दे, सर्वांच्या जीवावर. तर हा जो कार्यक्रम जो हे केला, याला प्रत्येकाचा चाळीतील प्रत्येकाचा हातभार आहे. अगदी ज्याला ज्याला जसं जसं वेळ मिळतो, लहान असो मोठा असो, तर ते प्रत्येकाचा याला हातभार आहे. आणि या वेळेला प्रत्येक वर्षी विविध विषय असतात, पण या वेळेला अथर्व पवार हा आमचा तरुण कलाकार आहे आणि त्यांनी एक डिझाईन दिली आणि त्या म्हणजे सांगितलं की आमच्या मीटिंगमध्ये मी डिझाईन तयार करतो. त्यांनी मीटिंगमध्ये डिझाईन दिली आणि ती सर्वांना आवडली ही डिझाईन आणि मग त्याच्यावर आम्ही सर्वांनी ठरवलं की आपण याच्यावर काम करायचं आहे आणि त्या पद्धतीने आम्ही इथे आज 20 फुटाचा पुतळा, म्हणजे तो पण काट्या बांबू किंवा कागद आणि गम, म्हणजे पर्यावरणाला पूरक असतात, अशा पद्धतीने आम्ही तो 20 फुटाचा पुतळा बनवला आहे. खालचं हे हाईट आहे 10 फूट आणि वरचं बाबासाहेबांच्या खाली जो चौथर आहे तो 5 फुटाचा, म्हणजे असं एकूण 35 फुटाचं हाईट आहे आणि 20 बाय 40 असं हे आहे. समोर संसद भवन आहे आणि अशा पद्धतीने प्रत्येकाने इथे स्वतः जसा वेळ मिळेल तसा त्यांनी वेळ देऊन हे तयार केलं. तसा 15 दिवसाचा आम्हाला अवधी मिळाला, 15 ते 20 दिवसाचा, त्याच्यामध्ये हे तयार केलं. राजवर्धन क्रीडा मंडळाच्या माध्यमातून आम्ही जवळजवळ आज 50 वर्ष म्हणजे 53 वर्ष आले मंडळाला. या 53 वर्षात आम्ही त्यावेळी खूपच लहान होतो आणि मोठे झाले आम्हाला समजायला लागलं. तिथून आम्ही ह्या माध्यमातून विविध म्हणजे शैक्षणिक, सामाजिक आणि ह्या मुलांनी तर जवळजवळ कामाची खाये करून, कामाला दांड्या मारून, कॉलेजला दांड्या मारून या देखावा केला. या सगळ्यांचे आम्ही आभार मानतो आणि आपण देखील इथं आमचा उत्साह वाढवण्यासाठी इथं आलात त्याबद्दल आपलं देखील आभार मानतो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती मोठ्या प्रमाणात सगळीकडे साजरी केली जाते. तुम्हाला काय वाटतं यावर्षी कशा पद्धतीने साजरी केली जाते? तुम्ही काय करता यावर्षी? म्हणजे
आम्हाला देखील असा उत्साह होतोय की ही जयंती आम्ही करतो असा मोठ्या उत्साहात, आणि सर्व खूप लोक असे बघायला वगैरे पण येत आहेत आपल्याकडे. काल जसं रात्री 12 वाजता ओपनिंग केली तर पूर्ण असा रोड वगैरे पॅक झालेला आहे, खूप लोक आलेली, दोन्ही साईड पॅक झाल्या. लोक आम्ही आता सर्वांनीच मेहनत केली आहे तसं ते बनवायला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्या वेळेला लंडनमध्ये आपलं शिक्षण पूर्ण करत होते त्यावेळेला तिथे त्यांचं जे राहतं घर होतं त्याची सुद्धा इथे प्रतिकृती उभारण्यात आलेली आहे. या सगळ्याचं वैशिष्ट्य नेमकं काय आहे हेच आपण आज जाणून घेणार आहोत. चला तर मग वरळीतील SP ग्रुपच्या माध्यमातून आपल्याला इथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या लंडनच्या घराची प्रतिकृती इथे उभारण्यात आलेली आहे आणि आपल्यासोबत आहेत SP ग्रुपचे हितेश जाधव. आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत. नेमकी ही कल्पना कशी काय सुचली आपल्याला की आपण बाबासाहेबांच्या लंडन मधल्या घराची प्रतिकृती तयार करावी असं का वाटलं? सर्वप्रथम सर्वांना जय भीम. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135व्या जयंतीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. आम्ही आमच्या ग्रुपच्या मार्फत दरवर्षी इथे बाबासाहेबांचे किंवा गौतम बुद्धांचे दोघांच्या जीवनावरील म्हणजे लेण्या असतील, गौतम बुद्धांच्या, बाबासाहेबांच्या काही वास्तू असतील, त्या गोष्टी इथे साकारायचा प्रयत्न करत असतो जयंतीच्या मार्फत. मागच्या वर्षी आम्ही बुद्धगया हा विषय घेऊन इथे बुद्धगया 22 फुटी साकारली होती. तेव्हा मुलांनी असा ध्यास केला होता की लंडन येथील बाबासाहेबांचा बंगला हा सर्वांना तिथे जाणं पॉसिबल होत नाही, तर आपण त्याची प्रतिकृती आपल्या वरळीत जर साकारली तर ती सर्वांना एक लंडनचा फील आपल्या वरळीत आपण घेऊ शकतो. त्यामुळे आम्ही हा लंडन येथील बंगला आपण या ठिकाणी आपण सादर केला आहे. यासाठी आम्हाला 1 महिन्याचा कालावधी गेला. त्यामध्ये आम्ही भरपूर आपल्या ग्रुपचे मेंबर आम्ही सर्व जे काही आहे ते आम्ही सर्व स्वतःच केलं आहे. जे डेकोरेशनचे काही पार्ट्स असलेले लॅम्प्स, झुंबर्स वगैरे आम्ही सगळे हँडमेड बनवले. शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा हा मूलमंत्र बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला दिला. परंतु हा केवळ सामाजिक क्रांतीचा मूलमंत्र नाहीये. जीवनाच्या सर्व क्षेत्रांमध्ये जिथे जिथे म्हणून आपल्याला परिवर्तनाचा ठसा उमटवायचा आहे तिथे आपल्याला शिक्षणाची आवश्यकता आहे. त्याचबरोबर मनुष्यबळ अर्थात संघटित होण्याची आवश्यकता आहे आणि संघर्ष हा आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग आहे. कारण संघर्ष केल्याशिवाय यशप्राप्ती होत नाही आणि हाच विचार आपल्याला बाबासाहेब आंबेडकरांचं चरित्र ज्यावेळेला आपण अभ्यासतो त्यावेळेला बघायला मिळतो. आज या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीच्या निमित्ताने वरळीमध्ये एक भव्य असा प्रतिकृतीचा देखावा आणि लंडन मधल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या घराची सुद्धा प्रतिकृती आपल्याला बघायला मिळाली. आपल्याला हा संपूर्ण प्रवास कसा वाटला हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि बातम्यांच्या ताज्या अपडेटसाठी MAHA MTBच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.